नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मक्याचे चविष्ट असे धपाटे। तर इथे आपण मक्याचे धपाटे बनवण्यासाठी इथे एक मी मक्याचं कणीस घेतलेलं आहे। तर मक्याच्या कणीसचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि चाकूच्या सहाय्याने आपल्याला ह्या मक्याच्या कणीसचे दाणे काढून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकताय, इथे मी चाकूच्या सहाय्याने हे मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। तर इथे आपल्याला मक्याचे धपाटे बनवण्यासाठी हे मक्याचे दाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत। तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 10-12 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण। हे सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि आपण हे बारीक करून घेणार आहोत। यामध्येच मी जिरं, ओवा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, मक्याचे दाणे हे सर्व टाकून मी हे बारीक करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकताय, मी हे मक्याचे दाणे हे सर्व अगदी छानपैकी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर आपल्याला एका पातेल्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे बारीक केलेलं मिश्रण। यामध्ये एक छोटा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा या मिश्रणात आपल्याला टाकायचा आहे। इथे मी या मक्याच्या मिश्रणामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्येच मी थोडं धने पावडर आणि जिरा पावडर टाकलेली आहे। यामध्येच मी थोडी हळद टाकली आहे आणि चवीप्रमाणे मीठ सुद्धा आपल्याला यात टाकायचं आहे। तशीच थोडी हिरवी कोथिंबीर सुद्धा मी यात घातली आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी छानपैकी मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न टाकता हे मिश्रण हे पीठ त्या मिश्रणामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गरजेनुसार थोडं पाणी टाकून हे कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। आपण मक्याचे दाणे बारीक करतो ना, त्यामुळे त्या मक्याच्या दाण्यांना पाणी सुटलेलं असतं, त्यामध्येच आपलं बरंचसं पीठ हे भिजवलं जातं। हे आपली कणिक भिजवून तयार आहे। ही कणिक भिजवण्यासाठी मला अगदी थोडंच पाणी लागलेलं आहे। आता ही कणिक आपण छानपैकी तेल लावून एकदा परत थोडीफार मळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय, अशा प्रकारे आपली मक्याचे धपाटे बनवण्यासाठी कणिक मळून झालेली आहे। ह्या कणकेचे छानपैकी गोळे करून धपाटे लाटून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय, इथे मी छानपैकी धपाटे लाटून घेतले आणि हे गरम तव्यावरती अगदी छानपैकी खरपूस शेकून घ्यायचं आहे। याला असं चहूकडून तेल सोडून धपाटा अगदी छान खमंग भाजून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, बऱ्याच वेळेस मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं हे आपल्याला लक्षात येत नाही। अशा वेळेस आपण मक्याचे धपाटे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो। तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला सुद्धा फार आवडतील। मक्याचे धपाटे अगदी चविष्ट लागतात खायला। धपाट्याला अगदी दोन्ही साईडनी तेल लावून धपाटा अगदी छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकताय, आपलं धपाटा अगदी भाजून तयार झालेलं आहे। अशा प्रकारे मी आता बाकीचे पण धपाटे बनवून तयार करते। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, आपलं धपाटा अगदी छानपैकी रेडी झालं आहे। चला तर मग दह्यासोबत धपाटे छानपैकी एन्जॉय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय मैत्रिणींनो।